ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास महात्म्य. अध्याय पहिला. या पहिल्या अध्यायाचे नाव आहे ओळख अधिक मासाची. चला तर मग आजच्या या पहिल्या अध्यायाला सुरुवात करूया. ओम परमात्मने महा. श्री गणेशाय नमः. महान पुण्यपावन पवित्र आणि मंगल अशा भूमीवरचे ते एक महावन. त्या पवित्र अरण्याचे नाव होते नैमिषारण्य. त्या अरण्यामधले ते एक तपोवन. लता वेली मोठमोठे वृक्ष यांनी बहरलेला फुललेला तो एक समृद्ध परिसर. तेथील पक्ष्यांच्या मधुर स्वरांनी गुंजणारा तो एक भाग. त्या तपोवनाच्या पवित्र भूमीत अनेक ऋषीवर्य यज्ञयाग व तपाचरण करीत आणि एकत्र येऊन अडीअडचणींवर विचारविनिमय करून धर्माचरणातून मानवी जीवनाचे कल्याण हाच उदात्त हेतू या चर्चेमागे असायचा. मानवी जीवनाचे कल्याण व्हावे, त्यांना सुख शांती वैभव समाधान आणि आनंद प्राप्त होऊन नरजन्माचे सार्थक व्हावे, जीवाशिवाची भेट व्हावी, जन्ममृत्यूचे बंधन तुटावे अन आत्म्याचे परमात्म्याशी मिलन व्हावे, या विषयांवर चर्चा सुरू असताना अचानक जसे सूर्यनारायणाचे दर्शन व्हावे तसे त्या तपोवनात सूत नावाच्या एका विद्वान पुराणिकांचे आगमन झाले. सर्वश्रेष्ठ विद्वान अनन्य शरणागत अशा त्या भगवत भक्ताला अभिवादन करीत त्यांनी सूत पुराणिकांना एक प्रश्न विचारला. महाराज, सर्वसामान्य लोकांचे कल्याण व्हावे, त्यांना सुख शांती समाधान प्राप्त व्हावे, त्यांच्यावर भगवंताची कृपा व्हावी, यासाठी जर एखादी साधी सोपी पूजा व्रत उपासना किंवा साधना असेल तर ती आपण कृपा करून आम्हास सांगावी. ऋषीवर्गांचा तो लोकहित कल्याणकारी प्रश्न ऐकल्यावर सूत पुराणिकांना मोठा आनंद होऊन ते म्हणाले, हे भगवत भक्तांनो, आर्त साधकांनो, तुम्ही मला जो प्रश्न केला तसाच प्रश्न लक्ष्मीने भगवान विष्णू यांना केला होता. तेव्हा भगवान नारायणाने लोककल्याणार्थ जे व्रत, जी उपासना, जे साधन, जे दानधर्म अन कर्मे सांगितली, तोच सुखसंवादाचा भाग मी तुम्हाला यथाक्रम वर्णन करून मी तुम्हाला सांगतो. सुतांचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा आनंद झाला. तेव्हा सुतांना विनम्र भावे हात जोडून शौनिक ऋषींनी प्रश्न केला व म्हणाले, नारायणांनी त्यावेळी लक्ष्मी मातेला काय सांगितले? सूत म्हणाले, ऋषीवर, ब्रह्मदेवांनी ही सारी सृष्टी उत्पन्न केली, जीव निर्माण केले. ब्रह्मदेव हे सृष्टीचे निर्माण करते तर विष्णू भगवान हे सकल सृष्टीचे जीवांचे जगताचे पालन करते. प्रत्येक जीवाचे कल्याण व्हावे, सर्वजण सुखी समाधानी असावेत, हे त्या जगतपित्याला न वाटलं तर नवलच. त्या अतिवात्सल्य भावनेमधूनच लक्ष्मीने एकदा विष्णू भगवंतांना प्रश्न केला की स्वामी, माणसाला सुख शांती वैभव समाधान प्राप्त होण्यासाठी त्याने काय करावे, कोणतं व्रत, कोणती उपासना, कोणती साधना करावी, हे आपण मला सांगा. तेव्हा लक्ष्मीचा तो प्रश्न ऐकून भगवान अतिप्रसन्न झाले आणि म्हणाले, देवी, खरं तर बहुभाग्याने जीवाला हा मनुष्य देह प्राप्त होतो. त्या नरदेहाच्या साह्याने खरं तर त्यांनी नारायण जोडायचा असतो. पण जीव हा भोग लालसा असूया अहंकार यांच्यामुळे दुःखी कष्टी व असमाधानी होतो. प्रपंचात अडकून परमार्थापासून दुरावतो. मी माझं अन मलाच या भावनेने एवढा संकुचित होतो की दान धर्म पुण्यसंचय तीर्थयात्रा धर्मकृत धर्माचरण इत्यादी गोष्टी करीत नाही. ह्यासाठी शास्त्रकारांनी काही नियम घालून दिले आहेत. व्रतवैकल्य उपासना दानधर्म इत्यादीची योजना केली आहे. जर मनुष्य प्राणी त्याचे आचरण करील तर तो नक्कीच सुखी होईल. त्या सर्वात दर 3 वर्षांनी येणाऱ्या मलमासातील म्हणजे अधिक मासातील स्नान दान दीपपूजन गोमाता पूजन नामस्मरण इत्यादी गोष्टींना मोठे विशेष महत्त्व आहे. या मलमासातील किंवा अधिक मासातल्या व्रतपूजनाचे फल हे अधिकस्य अधिक फलम, ह्या उपासना उपास व स्नानादानादी कर्मे करायला हवीत.
म्हणजे या मलमासातील आचारधर्माच्या पालनाने मानवाचे कल्याण होईल आणि तो सुख, शांती, वैभव आणि समाधानाचा अधिकारीही होईल. भगवंताचे हे अभिवचन ऐकून लक्ष्मी त्यांना म्हणाली, स्वामी, हा मलमास म्हणजे काय? तो का, कसा आणि केव्हा येतो? त्या महिन्यात कोणत्या आचारधर्माचे पालन करायचे? त्याचं फलित काय? हा सर्व भाग मला जरा नीट समजावून सांगाल का? तेव्हा विष्णू भगवान म्हणाले, ठीक आहे, तुझ्या मनातील जिज्ञासाचे मी निराकरण करतो आणि तुला सर्व काही स्पष्ट करून सांगतो. ते ऐक. पृथ्वीवरील कालगणना ही सूर्य आणि चंद्र यांच्या गतीवरून केली जाते. सूर्यगतीवरून केल्या जाणाऱ्या सौरवर्ष तर चंद्राच्या गतीवरून केल्या जाणाऱ्या गणनेला चांद्रवर्ष असे म्हणतात. या दोन्ही कालगणनेमध्ये दरवर्षी 10-11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी शास्त्रकारांनी दर 3 वर्षांनी एका जास्त मासाची योजना केली गेली आहे. यालाच अधिक मास असे म्हणतात. सूर्य हा प्रत्येक महिन्यात प्रत्येक राशीत म्हणजेच 12 महिन्यात 12 राशीतून संक्रमण करीत असतो. सूर्याप्रमाणे चंद्रसुद्धा प्रत्येक महिन्यात 27 नक्षत्रे भोगीत असतो. मात्र चंद्र सूर्याच्या कालगणनेतील फरक भरून काढण्यासाठी जो अधिक मास येतो त्यात सूर्य संक्रमण होत नाही. सूर्य संक्रांत नसलेल्या त्या चांद्रमासात म्हणजेच अधिक मासात वातावरण हे गढूळ मलिन असते. ह्या मलिनतेवरून त्याला मलमास असेही म्हणतात. शास्त्रकारांनी हा मलमास सर्व मंगल कार्यासाठी जरी निषिद्ध मानलेला असला तरी सुद्धा या अधिक मासात स्नान, दान, पूजा, जप इत्यादी जे धर्मकृत्य केली जातात त्याचं फलित मात्र उपासकाला अधिक प्रमाणात नक्कीच मिळतं. अधिक महिन्यात केलेल्या तीर्थयात्रा, पवित्र क्षेत्रातील पुण्यपावन नद्यांची स्नाने, केलेल्या दानधर्माचे फल अधिक असते. कारण या मलमासाचा प्रत्यक्ष श्रीकृष्णाने स्वीकार केला असून त्या मासाला पुरुषोत्तम मास असेही नाव बहाल केले गेले आहे. तसेच या अधिक महिन्यात अर्थात पुरुषोत्तम मासात केलेल्या धर्माचरणाला अधिक फलप्राप्तीचे वरदानही दिले आहे. त्यामुळेच त्या अधिक मासाचे महत्त्व आणि महात्म्य हे फार थोर आहे. त्यावर लक्ष्मी म्हणाली, स्वामी, या मलमासाला पुरुषोत्तम मास हे नाव कसे काय पडले? त्याचा स्वीकार कोणी केला? त्या मासाला महत्त्व कशामुळे प्राप्त झाले? हे सर्व जाणून घ्यायला प्रभू मी अतिशय उत्सुक आहे. आपण कृपावंत होऊन मला तो सर्व भाग निवेदन करावा. त्यावर विष्णू म्हणाले, देवी, या मलमासात लग्न कार्यादिक मंगल कार्ये केली जात नाहीत. सर्व लोकांनी या मलमासाला त्याज्य आणि निषिद्ध मानले. त्यामुळे तो मलमास मोठा दुःखी व कष्टी आणि व्यथित झाला. तो मला शरण आला. मी त्याला घेऊन श्रीकृष्णाकडे गेलो. मलमासाने आपली जन्मकथा आणि व्यथा श्रीकृष्णास सांगितली. तेव्हा त्या दयावन भगवान पुरुषोत्तमाने त्या मलमासाचा स्वीकार केला आणि त्याला आपले म्हणजेच पुरुषोत्तम मास असे नाव दिले. त्याप्रमाणे जो कोणी मनुष्य प्राणी या अधिक मासात पूजा, अर्चा, देवधर्म, दान, स्नान, जप, तप, तीर्थाटन इत्यादी कर्मे करील त्यांना अधिकस्य अधिक फलम, याप्रमाणेच जास्तीत जास्त चांगले फल, सुख, सौख्य आणि समाधान व शेवटी भगवत कृपा प्राप्त होईल, असा मंगल आशीर्वाद दिला. या महिन्यात दानाला फार मोठे महत्त्व आहे. मग ते दान अन्न, वस्त्र किंवा धनाचे असेल, गोदान, दीपदान असेल किंवा ब्राह्मण व विष्णू स्वरूप जामाताला अर्थात जावयाला दिलेले अप्रूप दान असेल. दान कोणतेही कुणालाही दिलेले असेल तरी ते सत्पात्री असणे आवश्यक आहे. सत्पात्र ब्राह्मणाला दिलेले दान हे प्रत्यक्ष भगवंताच्या चरणी अर्पण केल्याचे पुण्य लाभते. अशा दानधर्माने भगवंत संतुष्ट होतो, हे तर तू जाणतेसच. या अधिक महिन्यात सदाचारी, निष्ठावान, परोपकारी आणि पुण्यवान असे साधू, संत, सत्पुरुष, गुरु, ब्राह्मण, पतिव्रता इत्यादींना बोलावून त्यांचे पूजन करावे. त्यांना आवश्यक अशा वस्तू, वस्त्र आणि मिष्टान्न भोजन द्यावे. दान दक्षिणा देऊन त्यांना संतुष्ट करावे व त्यांचे मंगल आशीर्वाद घ्यावेत. अशाने घरात धनधान्याची समृद्धी होते. सुख, शांती, समाधान आणि आनंद लाभतो. या ब्राह्मण किंवा श्रेष्ठांच्या पूजना इतकेच या महिन्यातील गोपूजेचे आणि गोदानाचेही फार मोठे महत्त्व आहे.
त्यामुळेच आपण पुढील म्हणजे दुसऱ्या अध्यायात पूजनीय गोमातेचे वर्णन ऐकणार आहोत. त्यामुळेच मंडळी, या अधिक मासाच्या दुसऱ्या अध्यायाचे वर्णन ऐकण्यासाठी पहिला या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून पुढचे सर्व अध्याय ऐकण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.